आज महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या बाजार समितीमध्ये हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालं आहे. त्यानिमित्तानं शेतकरी नेते कॉम्रेड आजीजी नवले, त्याचबरोबर इथले चेअरमन भानुदासजी तिकांडे, व्हाईस चेअरमन रोहिदास भोर आणि सगळेच संचालक मंडळ आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. आणि मोठ्या आनंद आहे सगळ्या शेतकऱ्यांना की हमीभाव केंद्र अकोले तालुक्यात सुरू होतं आहे आणि आजपासून याची खरेदी सुरू झाली, ग्रेडिंग सुरू झाली, नावनोंदणी तर आधीच सुरू झाली होती. या निमित्तानं शेतकऱ्यांना मी एक आव्हान करतो की कृपा करून ह्या खरेदी केंद्रामध्ये जे काही आपल्या बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू झालं आहे सोयाबीनचं, तिथं आपला सोयाबीन घाला. नक्कीच इथं जी टीम आहे तर ती सगळी तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे आणि हे केंद्र टिकवण्याची जबाबदारी आपली आहे, वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण खूप मोठी खरेदी झाली तर हे पुढच्या वर्षी हे केंद्र चालू राहणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी हे केंद्र चालू राहणार आहे आणि आपण इकडं जर पाठ फिरवली तर कदाचित भविष्यात काय होईल हे मी मात्र सांगू शकत नाही. त्यामुळं शेवटी हे सोयाबीन खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांच्या पाठबळावरती चालणार आहे. तर मला वाटतं तुम्ही ह्या सोयाबीन खरेदी केंद्राला पसंती द्यावी ही शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि ज्यांनी हे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मदत केली, प्रयत्न केले, त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. अकोले तालुक्यामध्ये सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू होत आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे. किसान सभेने मागील वर्षीसुद्धा या खरेदी केंद्राची मागणी केलेली होती आणि बाजार समितीच्या वतीनं याबाबत काही प्रयत्नसुद्धा झाले, मात्र दुर्दैवानं ते होऊ शकलेलं नव्हतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा अशी मागणी किसान सभेने केली. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीसुद्धा राज्यस्तरावर प्रयत्न केले आणि किसान सभेच्या आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नागपूर या ठिकाणी जे प्रचंड कर्जमाफीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये राज्यभरामध्ये केवळ फक्त 110च केंद्रांना सुरुवातीला मंजुरी दिली होती, मात्र ती 350च्या वर न्यावी ही मागणी आम्ही घेतलेली होती. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोरची बैठक झाली. त्याच्यामध्ये हा आग्रह लावून धरण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये 350च्या वर केंद्र हे नव्यानं मंजुरी देण्यात आली. त्याच्यामध्ये अकोल्याचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे चळवळीची सुद्धा मागणी होती, शेतकऱ्यांची मागणी होती आणि लोकप्रतिनिधींचा सुद्धा पाठपुरावा होता. या सगळ्याला यश आलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर GM सोया पेंट आणि GM सोया याची जी प्रचंड उत्पादन झालेलं आहे आणि विशेषतः ट्रम्पने जे धोरण घेतलं त्याच्यामुळे जो अमेरिकेचा सोयाबीन हा मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये जात होता ते जाणं थांबलेलं आहे. तो सगळा अमेरिकेचा सोयाबीन आता भारतामध्ये डंप होईल आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळतील ही भीती चळवळीला होती. आज सकाळीच परत एक बातमी आली आहे की दक्षिण आफ्रिकेतून 1,00,000 टन सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये डंप करण्यात आलेले लातूरच्या बाजारपेठेत ते पोहोचलेले आहे. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये पुन्हा एकदा सोयाबीनचे दर कोसळतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जो 5,328 रुपये भाव दिलेला आहे त्याचा अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लाभ व्हावा ही आमची सगळी याच्या मागची तळमळ आहे. राजकारणाच्या जागेवर होत राहतील, वेगवेगळ्या भूमिका सुद्धा राहतील, पण तालुक्याच्या हिताचं जे आहे त्याच्यामध्ये चळवळीनं नेहमीच मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. तो एकोपा पुढेही राहील. राजकारणाच्या पलीकडे जात अकोल्याच्या ज्या चांगल्या गोष्टींच्या मागण्या आहेत चळवळीनं नेहमी त्याच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे आजच्या ह्या केंद्राच्या उद्घाटनासाठी सुद्धा आम्ही उपस्थित आहोत. शेतकऱ्यांना मला आव्हान करायचं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन जर ह्या केंद्रावर आणलं आणि भावाचा लाभ घेतला तर त्याचं एक प्रकारे रेकॉर्ड बनेल आणि पुढच्या वेळी सुद्धा मागणी ज्यावेळी आपण करू त्यावेळी आत्ता किती सोयाबीन तुम्ही या ठिकाणी घातलं त्याचा वापर होऊन पुढच्या वर्षी सुद्धा हे सोयाबीन केंद्र सुरू राहायला त्याची मंजुरी मिळवायला फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास टाकावा, आधार भावाचा फायदा घ्यावा असं आव्हान आम्ही त्यांना करतो आणि सर्व शेतकऱ्यांना आणि ह्या केंद्र सुरू करण्यासाठी ज्या सर्वांनी प्रयत्न केले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. किसान सभेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो.